हाँ सर. आज आपण मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स वरती प्रॅक्टिस बघतोय. त्यामध्ये पहिला आहे फिल इन द ब्लँक्स विथ कॅन, कुड, मे अँड माइट. या 4 ऑप्शन पैकी आपल्याला याच्यामध्ये एक ऑप्शन भरायचा आहे. गॉट इट. तर पहिल्यामध्ये आहे डॉट 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 यू लिव्ह लॉंग. तर यामध्ये काय यायला हवं? कॅन, कुड, मे, माइट. मे. काय यायला हवं? तर या ठिकाणी मेचा यूज मे. होणं गरजेचं आहे. कशामुळे बरं? कारण एखाद्याला आपण सदिच्छा, शुभेच्छा देत असताना मेचा यूज करत असतो. Therefore, we have to use here may. Second one, dot 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 you read when you were 5. आप बोलिए. Could. Could. व्हेरी नाईस. या ठिकाणी काय यायला हवं? तर कुड यायला हवं. वाय? कारण इथे वरचा यूज केलेला आहे आणि भूतकाळासाठी आपण कुडचा यूज करत असतो. देअरफॉर कुड यू रीड व्हेन यू वर 5? असं आपण या ठिकाणी समोरच्याला क्वेश्चन केलेलं आहे आणि पोलाइटली क्वेश्चन करण्यासाठी सुद्धा आपण कुडचाच यूज करत असतो. गेटिंग इट एव्हरीवन? थर्ड वन, माय फादर डॉट 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 स्पीक अँड राईट 5 लँग्वेजेस. आप बोलिए. Can. सगळ्यांचे आन्सर येऊ द्या पटापट पटापट. Can. स्नेहल, अभिषेक, अंजली, शीतल मॅडम. तर या ठिकाणी आपण एखादी गोष्ट करू शकतो हे दाखवण्यासाठी कॅनचा यूज करत असतो. त्यामुळे या ठिकाणी काय आला पाहिजे? कॅन यायला हवं. सो माय फादर कॅन स्पीक अँड राईट 5 लँग्वेजेस. त्यामुळे या ठिकाणी कॅन. देन फोर्थ वन, यू डॉट 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 राईट ऑन बोथ साइड्स ऑफ द पेपर. Can. 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 काय पाहिजे या ठिकाणी? Can. अजून Can. फोर्थ वन म्हणतोय. तर कॅन काय सांगतं? ऑथॉरिटी सांगतं. गॉट इट. जर ऑथॉरिटी 100% त्या समोरच्या व्यक्तीला असेल दॅट टाइम वी कॅन यूज कॅन. बट जर ऑथॉरिटी नसेल तर मात्र आपल्याला May. मेचा May. यूज करावा लागेल. May. म्हणजे आपण समोरच्याला तुम्ही परमिशन देताय, तर परमिशन देताय याचा अर्थ त्याला ऑथॉरिटी आहे काय? नाहीये. तर मग काय असायला पाहिजे या ठिकाणी? तर May. मेचा यूज होणं गरजेचं आहे. यू मे राईट ऑन बोथ साइड्स ऑफ द पेपर. गॉट इट. देन 5, वी थॉट इट डॉट 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 रेन. May. थॉट इट. Might. व्हेरी नाईस. Might. माइट यायला हवं. काय यायला पाहिजे? माइट यायला हवं. कारण आपण थिंकिंग करतोय. रिमोट पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी वी हॅव टू यूज माइट अँड नियर पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी आपण काय यूज करतो? तर मे यूज करतो. काव्या, गॉट इट इवन? सो वी थॉट आहे त्यामुळे आपण या Yes, sir. ठिकाणी माइटचा यूज केला. देन 6, ही सेड ही डॉट 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 ऑलवेज कम व्हेन ही कॉल्ड और व्हेन कॉल्ड. बोलिए. Could. त्याला पाहिजे? कूड यायला पाहिजे. कारण इथे आपण सेड म्हटलंय त्यामुळे सेड म्हटल्यावर डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना कूडचा यूज व्हायला पाहिजे. देअरफॉर कूड येणं गरजेचं आहे. कूड. देन 7, डॉट 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 यू राईड युअर बायसिकल अप टू दॅट हिल. या ठिकाणी आपण समोरच्याला क्वेश्चन केलेलं आहे. आता क्वेश्चन केलाय मीन्स काय यायला हवं? कॅन, कुड, मे, Could. माइट. Could. Could. Can. Can. 7 मध्ये काय आला पाहिजे? कॅन यायला पाहिजे. कारण समोरच्याची आपल्याला फिजिकल जी काही स्ट्रेंथ आहे ती त्याला तिथपर्यंत नेऊ शकते काय, किंवा त्याच्यामध्ये तेवढी पॉवर आहे काय. तर मग आपण कॅनचा यूज काय करत असतो? एकतर आपण त्याची मेंटॅलिटीची स्ट्रेंथ बघण्यासाठी किंवा फिजिकल स्ट्रेंथ बघण्यासाठी आपण कॅनचा यूज करू शकतो. जसं की कॅन यू लिफ्ट दिस सूटकेस, वी कॅन से लाईक दिस. ओके, त्या टाइप मध्ये आपण या ठिकाणी कॅनचा यूज करणं गरजेचं आहे. देन 8,
I ran fast so that I dot 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 catch the train. Could. Hmm. Fasting. Can. Could. आपण क्वेश्चन नंबर 8 डिस्कस करतोय. दिस वन. I ran fast so that I dot 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 catch the train. May. आता 4 ऑप्शन पैकी सगळेच घ्या एका एकाने, म्हणजे तुमचे उत्तर त्यापैकी एक येणारच आहे. इथे जर परफेक्ट या टेन्स ठिकाणी असत तर आपण घेतलं असतं, Simple पण आता past. इथं परफेक्ट टेन्स नाही आहे ना, तर मग आपण इथे कॅन घेऊ ना. मी वेगाने धावलोय. माझा उद्देश काय होता बरं धावण्याचा? त्याला ट्रेन पकडायची होती, बट ती Train ऍक्शन पकडायची. या ठिकाणी आपल्याला मग आता हा तर मग काय हवं? कॅन यायला पाहिजे ना. मग नो. ऍक्शन परफॉर्मच झाली नाही ना ती. माईट यायला हवं या ठिकाणी, कारण आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठी इथे बघा रॅनचा यूज केलाय. काय केलं आपण? रॅन म्हटलंय. रॅन म्हटलं तर आपल्याला एकतर कूड नाही तर माईटचा यूज करावा लागेल. तर त्यामुळे आपल्याला या ठिकाणी माईट करावं लागेल. पुढे यायला पाहिजे ना डिस्कस तिथं आपण तर. झालं. नो, माईट शुड बी युज्ड. ओके. He tried to solve the sum, but he dot 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 not. आप बोलिए. Could. प्रीती मॅडम आता काय यायला पाहिजे सांगा. Could. आता कूड यायला पाहिजे. आता कूड यायला पाहिजे. करेक्ट, कारण या ठिकाणी आपण ट्राईड म्हटलेलं आहे आणि इथे जे आहे ते उद्देश दर्शवलेला आहे आणि उद्देश दर्शवण्यासाठी वी कॅन यूज माइट आणि इथे जे आहे ते आपण ट्राईड घेतल्यामुळे कूडचा यूज होणं गरजेचं आहे. देन डू नॉट पुट ऑफ टिल टुमारो व्हॉट यू डॉट 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 डू टुडे. आप बोलिए. आता काय यायला पाहिजे? कॅनचा यूज झाला पाहिजे. यू कॅन डू टुडे. कॅन शुड बी युज्ड. कॅन यायला हवा. चला आता आपण काय करणार आहोत, परत आपण क्वेश्चन रीड करूया सुरुवातीला आणि आपल्याला काय फिल करायचंय ते बघूया. फिल इन द ब्लँक्स विथ शाल, विल, शूड अँड वुड. या 4 ऑप्शन पैकी आपल्याला एक ऑप्शन त्या ठिकाणी फिल करायचं आहे. गॉट इट एव्हरीवन? चलिए. डॉट 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 यू डू मी अ फेवर. विल शुड बी यूज. व्हेरी नाईस. या ठिकाणी काय यायला पाहिजे? विल यायला हवा, कारण आपण इच्छा व्यक्त करतोय आणि समोरच्याला क्वेश्चन करतोय. When dot 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 I see you again. Should. आय सोबत विल होतं, येतं का शाल येतं? Shall. काय आला पाहिजे? शाल. When shall I see you again? Shall should be used. Dot 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 we go to the pictures today. समोरच्याला क्वेश्चन केलेलं आहे. काय आला पाहिजे? Shall we go to the picture today? Very nice. कारण we सोबत आपण काय यूज करतो? शालचा यूज करतो. Very nice. Good job. Then his daughter dot 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 be 16 next month. Will. Will be. Will be. Very nice. Good job. His daughter will be 16 next month. या बी मुळे आपल्याला कळालं या ठिकाणी विल यायला पाहिजे आणि इथे परत नेक्स्ट वरनं कळालं की इथे विलच यायला पाहिजे, कारण आपण नेक्स्टचा यूज कधी करत असतो तर फ्युचर टेन्स मध्ये करत असतो. गॉट इट एव्हरीवन? Future tense. The wound dot 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 not heal in spite of all the treatment he had. अब बोलिए. Should. Should not का would not? Should नाही तर would, दोन पैकी एक पाहिजे.
नाहीये, वुडच पाहिजे, शुड नाहीये. हिज वुंड म्हटलेलं आहे, जखम. हम्म. या ठिकाणी वुड नॉट यायला हवं, कारण आपण फ्युचर ऍक्शन सांगतोय. देन 6 बघा, डॉट 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 दॅट आय वर रीच. हे तर खूप वेळेस एक्झाम्पल झालेलं आहे. प्लीज 6 Should. मध्ये Should. Would. नो. वुड. या ठिकाणी आय वर घेतलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की आय वर जर असेल तर त्यासोबत वुडचाच वापर केला जातो, आठवतं का? येस सर. वुड. त्यामुळे या हा, ठिकाणी इथे आय वर रीच, कारण आपण एक इमॅजिनेशन करतोय. कळेल? त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी वुडचा वापर करावा लागेल. मग कधी कधी काय होत असतं, ही आयवर जी आहे ती सुरुवातीला येतं, किंवा मग वुड जे आहे ती सुरुवातीला येऊ शकतं. फक्त तुम्ही काय लक्षात ठेवायचं, आयवर आलेलं आहे. कारण आपण जनरली आय सोबत वरचा यूज करत नसतो, तर आय सोबत आपण वॉचचा यूज करत असतो. या ठिकाणी मात्र आयवर म्हटलेलं आहे, म्हणजे आपण काय करतोय, कल्पना करतोय किंवा इमॅजिनेशन करतोय, आणि हे सांगण्यासाठी आपल्याला वुडचा वापर करायचा असतो. गॉट इट एव्हरीवन? नेक्स्ट Yes, sir. 7. Yes, sir. Had you worked hard, you ... have passed the examination. वुड. Would have. यायला पाहिजे, Would. वुड यायला पाहिजे, वुड हॅव पास्ड. हे सांगा बरं कशामुळे? कारण आपण एक रूल बघितला होता, जर सुरुवातीच्या सेंटेन्स मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर त्यानंतरच्या सेंटेन्स मध्ये वुड प्लस हॅव प्लस V3 कंपल्सरी येत असतं. त्यामुळे या ठिकाणी वुडचाच यूज व्हायला हवा. गेटिंग इट एव्हरीवन? येस सर. Yes, sir. As you sow, sow ... you reap. Will. No. वुड. वुडचा पण नाहीये. जसं पेरावं तसं उगवतं असं म्हणतो का, नाहीये, त्या टाइप मध्ये ते आहे. या ठिकाणी शालचा यूज व्हायला पाहिजे, फ्रेजेस आहे तशी. As you sow, so shall you. 9 बघा, those who live in glass houses, जो शीशे के घरों में रहते हैं, ... not throw stones at others. आप बोलिए, हिंदी मध्ये कोणती म्हण आहे ती? जो शीशे के घरों में रहते हैं वो दूसरों के घरों पर पत्थर फेंका नहीं करते. आप बोलिए. 9. Should. Will not. शुडचा यूज झाला पाहिजे, कारण आपण समोरच्याला ऍडवाइस करतोय, आणि ऍडवाइस करण्यासाठी आपल्याला काय यूज करायचं असतं, शुडचा करायचं असतं. आपण काय म्हटलं, जे लोक काचेच्या घरामध्ये राहतात ते लोक इतरांच्या घरावरती काय फेकत नसतात, दगड फेकत नसतात. म्हणजे आपण, किंवा फेकू नये असं पण त्याचा अर्थ निघू शकतो. म्हणजे इनडायरेक्टली आपण समोरच्याला ऍडवाइस करतो, आणि ऍडवाइस देण्यासाठी आपल्याला शुडचा यूज करायचा असतो. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. ओके. नेक्स्ट, if you ... see him, give him my regards. Will. 10. Will. May. ओके. अजून प्लीज प्रीती मॅडम, शुड यायला हवं का विल यायला हवं? Will. प्रांजली Will मॅडम यायला काय सांगा? पाहिजे. प्रांजली मॅडम. Should. सर will येईल. ओके. शीतल मॅडम. जेव्हा तू तिला बघशील तेव्हा माझे रिगार्ड्स देशील, मग विलच येईल ना. मे तर 100% येणारच नाही, गॅरंटी नाही. मे तर येतच नाही. विल किंवा विलच येईल ना. ठीक आहे, चालेल. ऍडवाइस साठी पण ऍडवाइस पण होऊ शकते ना तिथं. नाही, ऍडव्हान्स नाही. तू जेव्हा बघशील तेव्हा तू तिला सांग, म्हणजे बघशील म्हणजे फ्युचर टेन्स मध्ये येईल ना, ते मग विल येईल का?
मग मला सांग. ओके, मग काय फायनल सांगा, शुड ऑर विल? विल विल किंवा शूड Okay. दोन्ही मध्ये कन्फ्युजन आहे. शूडचं या ठिकाणी शुड यायला पाहिजे. इनडायरेक्टली जर आपण केलं तर ते ऍडवाइसेस होत असतं. देअरफॉर वी कॅन यूज हिअर शुड. Fill in the blanks. बघा नेक्स्ट पॉइंट. Fill in the blanks with appropriate forms of must, need, dare, ought to, and used to. What I said, must, need, dare, ought to, and used to. यापैकी आपल्याला एक फिल करावं लागेल. तर हे सगळ्यांची यूज माहिती असल्याशिवाय आपल्याला जमणार नाहीये. चला आपण वन बाय वन सगळे एक्झाम्पल डिस्कस करूयात. गॉट इट. द डोर डॉट 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 पेंटिंग 6. म्हणजे त्यामध्ये नीड्स पण येतं, म्हणजे ऑक्झिलरी व्हर्ब पण येतं आणि मेन व्हर्ब पण येऊ शकतं बरं का. ते दोन्ही पण तुम्हाला बघावं लागेल. नीड असेल किंवा नीडेड असेल, नीड्स असेल. नीड व्हॉट डू यू थिंक? नीड व्हेरी नाईस. गुड जॉब. नुसतं नीड येत नाही, त्याला काय लावावं लागेल? आपल्याला यस लावावं लागेल. द डोअर नीड्स पेंटिंग. म्हणजे या ठिकाणी नीडचा यूज जो आहे तो आपण ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून किंवा मॉडेल व्हर्ब म्हणून केलाय का मेन व्हर्ब म्हणून केलाय? मेन वर्ब म्हणून करून. मेन वर्ब म्हणून केलेला आहे. सेकंड बघूया. आय डॉट 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 स्मोकिंग बट आय गेव इट अप लास्ट इयर. सो Used to. व्हेरी नाईस. मला काय होती बरं? मला स्मोक करण्याची सवय होती, सवय. परंतु मी आता ती मागच्याच वर्षी सोडून दिलीये. परंतु मी ती मागच्या वर्षी सोडून दिलीये. देअरफॉर युज्ड टू. युज्ड टूचा अर्थच काय होतो बरं? एखादी भूतकाळातील सवय जी आता नाहीये. भूतकाळातील एखादी सवय दर्शवण्यासाठी आपण काय यूज करतो? तर यूज टू चा यूज करतोय. नेक्स्ट सांगा बरं. मस्ट. 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 ओके. यू डॉट 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 कम अँड हॅव डिनर विथ मी. मस्ट मस्ट. मस्ट यायला पाहिजे. मस्ट. मस्ट यायला हवं. गुड जॉब. देन फोर्थ वन. ही हॅज लॉस्ट युअर बुक अँड ही डॉट 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 नॉट टेल यू. आप बोलिए. Dear. डेअर. डेअर. या ठिकाणी काय आला पाहिजे? डेअरचा यूज Dare. व्हायला पाहिजे. Then 5. You dot 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 have returned to him yesterday. मस्ट. मस्ट. अजून मी तुम्हाला सांगितलं होतं should is used in the sense of ought to and ought to is used in the sense of should. तर तू तिला कालपत्र लिहायला पाहिजे होतं Ought to. असं त्याचा अर्थ नाही. You तर ought मग to. काय आला पाहिजे? Ought to. Ought to. ought to. गुड जॉब. काय आला पाहिजे? ought to यायला हवं. नेक्स्ट सांगा बरं. नीड. नीड म्हणतायत. कॅन यू एक्सप्लेन इट? प्रीती मॅडम प्लीज. मला पण नाही सांगता येणार. 6 बघतोय आपण. 5 झालं 6 बघतोय. ही डॉट 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 सॉरी डॉट 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 ही वेट एनी लॉंगर. नीड यायला हवं या ठिकाणी. म्हणजे यायला हवं ऍब्सेन्स ऑफ need. ऑब्लिगेशन म्हणता येईल का कारण त्याला? आपण नाही Absence समोरच्याला of आपण क्वेश्चन obligation. करतोय. नाही समोरच्याला आपण क्वेश्चन करतोय. क्वेश्चन करत असताना आपण म्हटलं नीड ही वेट एनी लॉंगर. अजून वाट बघायला पाहिजे काय किंवा गरज आहे काय आज त्याचा अर्थ निघू शकतो. कळेल. सो नीड. 7. ही डॉट 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 पे यू द लोन ही ओज यू. आप बोलिए. मस्ट.
मस्ट Must. मस्ट मस्ट याला पाहिजे. अजून गरजेचंच आहे का बरं असं? जर नाही समजलं ना, आता ओचा अर्थच काय होतो, बाकी देणी असणे किंवा कुणाची तरी आपल्यावरती पैसे असणे असं त्याचा अर्थ निघेल. तर मग आता तुम्ही नाहीच दिले तर काही कंपल्शन आहे का? हो ना. हे आपण समोरच्याला काय करतोय, ऍडवाइस करतोय. मग ऍडवाइस साठी काय यूज करायला पाहिजे? Should. शुड म्हणजेच काय या ठिकाणी? ought ऑट to. टू यूज व्हायला पाहिजे. Ought to. गुड जॉब. देन 8. डॉट 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 यू स्पीक रूडली टू युअर फादर. आता या ठिकाणी क्वेश्चन केलेलं आहे म्हणजे क्वेश्चन मार्क येणार आहे शेवटी. Dare. तर मग Dare. Dare. डेअर म्हणताय. डेअर. Dare. ओके. 100%. डेअर यू स्पीक रूडली टू युअर फादर. समोरच्याला आपण क्वेश्चन केलाय. डेअर. गुड जॉब. 9. I dot 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 be a clerk, but now I am an officer. Used to. Good job. Used to याला हवाय. Why? मी होतो अगोदर. आधी होतो बट नाऊ आय एम अन ऑफिसर म्हणजे अगोदरची ठिकाणी? सवय म्हणजे सवय अगोदर नाही ओके. येणार. अगोदर हा परिस्थिती fact. हा. हो, जे काय असेल ते, परंतु आपण सरते शेवटी भूतकाळातच बोलतोय ना. पास्ट भूतकाळाविषयीच बोलतोय आपण त्या ठिकाणी. यूज टू Past याला हवं. situation. गुड जॉब. गुड जॉब. व्हॉट कॅनॉट बी क्युअर्ड डॉट 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 बी इंड्युअर्ड. ought to. मस्ट बी इंड्युअर्ड. कायला पाहिजे या ठिकाणी? मस्ट बी Must. इंड्युअर याला हवं. आप या आता येते बघा. यहाँ पर देखिएगा. यूज अप्रोप्रिएट मॉडल टू फिल इन द ब्लँक्स. आता या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला आता सांगावं लागणार आहेत ऑप्शन काय काय येऊ शकतं. कॅन कॅन याला पाहिजे का? नाहीये. Can. वी आर टॉकिंग अबाउट फ्युचर. काय हवं? विल यू प्लीज स्टॉप टॉकिंग. आणि समोरच्याला आपण क्वेश्चन सुद्धा करतोय, तर या ठिकाणी कायला पाहिजे? विल यायला हवाय. सेकंड वन. यू डॉट 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 गो ओनली वेन यू हॅव फिनिश्ड युअर वर्क. You may. Go only. ओके. अजून would. वुड. देन इथे आपण कॅनचा किंवा शुडचा या दोन्हीपैकी एकाचा यूज करू शकतो. यू कॅन गो ओनली वेन यू हॅव फिनिश्ड युअर वर्क असं पण म्हणू शकतो. यू शुड गो ओनली वेन यू हॅव फिनिश्ड युअर वर्क असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे कॅन ऑब्लिक शुड. आप थर्ड वन बोलिए. would. डॉट 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 यू रॅदर हॅव Would. टी और कॉफी. Would. कॅन यू एक्सप्लेन? would. तर please. रादर You will explain वुड आणि this. रादर ही फ्रेज नेहमी सोबत असते. गुड जॉब. रॅदर सोबत आपण वुडचाच यूज करत असतो, त्यामुळे आपण या ठिकाणी वुड घेणार आहोत. म्हणजे इथे रॅदर आहे तर वुड आहे. गॉट इट. कधी कधी काय करतात माहितीये का, आता हे जे वुड आहे त्याची शॉर्ट फॉर्म सुद्धा आपल्याला दिली जातात. तर मग आपल्याला कळायला पाहिजे शॉर्ट फॉर्म मध्ये काय यूज होऊ शकतं. तर रॅदर प्लस वुडचा किंवा वुड प्लस रॅदरचाच यूज केला जातो. फोर्थ वन. I dot dot Will. dot try again Will. if you fish. Will. I dot 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 try again if you wish. I will try. कॅन Will. I will try again. I will try. त्या ठिकाणी विश म्हटल्यानंतर तुम्हाला कळायला पाहिजे की हे सगळे फ्युचर आहे. Got it? त्यामध्ये आपण will चा यूज करतो. विश आहे. 5. Should. नीट Need. Good job. Need. Sorry. कायला हवं? नीडचा यूज Need. व्हायला पाहिजे या ठिकाणी. Need should be used.
Then 6. I dot 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 like you to do as I tell you. Hmm. should, आय शुड लाईक यू. व्हेरी नाईस. आय सोबत आपण या ठिकाणी शुडचं कारण आपण इथे समोरच्याला ऍडवाइस करतोय, त्यामुळे शुडचा यूज व्हायला हवा. 7. इफ ओनली दे डॉट 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 कीप क्वायट फॉर अ मोमेंट. कीप क्वायट बोला मैंने, क्वाइट नाहीये. कीप क्वायट फॉर अ मोमेंट. should, नो. इथे सुद्धा आपण फ्युचर सांगण्यासाठी वुडचा यूज आपल्याला करावा लागेल. सो वुड शुड बी युज्ड. डॉट 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 गॉड ब्लेस यू. may, सर्वांना यायला हवं. मे. काय हवं? मे May. गॉड ब्लेस यू. ओके. यू डॉट 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 बी मॅड टू डू दिस. will, विल. would, You should be mad to will, do this. You should be mad to do this. Should be used. Should be would used. का नाही आलं तिथे would? 10. आप बोलिए. I must, Must. आय कॅन. I will, I will learn English and none shall Will. stop me. Will. काही जरी केलं तर मी शिकेन, मला कोणीही थांबवणार नाही. म्हणजे आपण हे ऍक्शन कशी सांगतोय? फ्युचर ऍक्शन सांगतोय. Therefore, मग will must should be पण used. यायला पाहिजे. कंपल्शन नाही ना. एक हा कंपल्सरी तर नाहीच नाहीये. Compulsion आणि नाही आपण आहे. सरते शेवटी मी असं करणारच हे सांगतोय आपण, किंवा मी करेनच हे सांगतोय, आणि ते Future मध्ये करण्यासाठी आपण सांगितलेलं नाही डायरेक्टली ते, फ्युचर त्याच्यामुळे सांगतोय आपण. must येणार. 11. would, would, वुड. वाय? प्रिफर साठी पुढंच वुड काय यूज आलं? कर. काव्या प्लीज एक्सप्लेन इट. प्रिफर साठी वुड यूज करतो. पीपल साठी वुड. Q&A explanation. आपण समोरच्याला ऍडवाइस करतोय मॅडम. should, आपण ऍडवाइस करण्यासाठी काय यूज करतोय? शुडचा यूज करतोय. ऍडवाइस करण्यासाठी आय शुड प्रिफर नॉट टू गिव्ह एनी एक्सप्लेनेशन. काही घेण्याची काही गरज नाही, एक्सप्लेनेशन देण्याची गरज हा नाहीये. ऍडवाइस थोडीच आहे. हा, मग काय करतोय आपण? ऍडवाइस थोडीच तर आहे. आपण तिथे नॉटच्या आधी तुम्ही सेंटेन्स वाचा आणि नंतर नॉटचा समोरचा सेंटेन्स वाचा. आय शुड प्रिफर. Therefore, should be used. Next. should, Use appropriate modal to fill in the blank. should, एक्झाम्पल खूप वेळेस झालंय. या Should. ठिकाणी आपण ऍडवाइस करतोय काय यायला पाहिजे? शुड यायला पाहिजे. वन शुड ओबेज वन्स पेरेंट्स. गुड जॉब. सेकंड वन. can, should, नाहीये. अजून must, मे. मे यायला हवं या ठिकाणी. यू मे गो होम वेन एव्हर यू लाईक. यू मे गो होम वेन एव्हर यू लाईक. दॅट्स इट. थर्ड वन. would, Then anybody else? should, शूडचा यूज झाला पाहिजे. आय शुड लाईक टू यू आन्सर माय क्वेश्चन प्रॉपरली. फोर्थ वन. शुड. should, फोर्थ वन. should,
Should. My father says we buy some sweets. We सोबत काय येतं? Should. We shall. Shall. Okay. We Sorry. shall Present buy tense. some sweets. 5. May. 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 May God, good job. May God give you courage to face it. आपण समजला सदिच्छा देतोय. ... You like to have lunch now? May. Would you like? बघा या ठिकाणी like सोबत आपण जनरली would चा यूज करतोय. I would like to वगैरे वगैरे म्हणतोय. So would you like to have lunch now? So would should be used. Then 7. ... You please tell me where the cinema hall is. Could. Or cinema house is. समोरच्याला आपण क्वेश्चन केलाय. Could. आधी क्वेश्चन नीट रीड करायचा आणि नंतरच त्याचा आन्सर द्यायचं. Can. Will you please समजला क्वेश्चन करण्यासाठी आणि पोलाइटनेस दाखवण्यासाठी आपण will चा यूज करतोय. सो will you please. Then 8. May. May. Okay. Might. May. No. 8th May. May यूज झाला पाहिजे. नियर फ्युचर may. Okay. The doctor said that the patient ... recover. इथे कायला पाहिजे सांगा. आपल्याला रिमोट पॉसिबिलिटी सांगायची आहे. Should. माइटचा यूज करावा लागेल. Might. माइट म्हणजे रिमोट पॉसिबिलिटी सांगितली. बघा या ठिकाणी द डॉक्टर वॉज नॉट व्हेरी शुअर अबाउट इट. 10. You must insist. या ठिकाणी must चा यूज व्हायला पाहिजे. 11. May. May. May God May. bless you. ओके रिपीट झालंय. नेक्स्ट बघूया. Use appropriate models to fill in the blank. Should or would? Could. Should याला पाहिजे. Should. You should have given me a helping hand. It was your moral duty. म्हणजे तो कोण असेल बरं? आपला फ्रेंड असेल असं त्याचा अर्थ निघू शकतो. सेकंड वन. I ... try to get you a job. I promise. Will. I will try. Good job. I will try. Third one. Arun is not a weak student. He is also not a very good student. Full stop. He ... however pass. Must. या ठिकाणी कॅनचा यूज व्हायला पाहिजे. ही कॅन हाऊएव्हर पास. फोर्थ वन. द स्टुडंट पोलाइटली सेड टू द टीचर ... I have a word with you. Could याला हवं. कायला पाहिजे? Could I have a word with you? Couldचा यूज व्हायला पाहिजे या ठिकाणी. कारण इकडे सेड म्हटल्यानंतर आपण भूतकाळी रूप कॅनचं could घेत असतो. You ... go now. May. May. परमिशन कायला हवं? May. अजून May's. May. ओके मेन. आणि या ठिकाणी आपण कॅनचा सुद्धा यूज करू शकतो. ओके यू कॅन गो नाव और यू मे गो नाव. नेक्स्ट 6 है ... यू प्लीज क्लोज द डोर. आप बोलिए. समोरच्याला रिक्वेस्ट पोलाइटली रिक्वेस्ट करायची आहे आणि पोलाइटली रिक्वेस्ट May. करण्यासाठी आपण कशाचा यूज करतोय? May. May. Will.
विल किंवा कॅन. जास्त पोलाइटनेस करायचं, जास्त पोलाइटली. आता विल मध्ये थोडी पोलाइटनेस कमी आहे, तर त्यापेक्षा जास्त कशामध्ये असेल तर वुड मध्ये असेल. वुड यू प्लीज Can. क्लोज द डोर. वुड यू प्लीज क्लोज द डोर. ओके. 7. It dot May. dot dot rain soon. May. It may May. rain soon. May. Very nice. या May. ठिकाणी may चा यूज झाला पाहिजे. Then 8. You dot dot Should. dot see a doctor at once. Should. Should. You should. कशामुळे सांगा? Advice. Advice. ऍडवाइस करतोय आपण. We dot 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 hurry. We are very late. Will. Should. should We should. Should कशाला आता या ठिकाणी ट्रेन जर सुटली तर परत मिळेल का? नाही. नाही, मग कंपल्शन आहे या ठिकाणी, नेसेसिटी आहे. तर मग Must. must व्हेरी नाईस. वी मस्ट हरी. वी आर व्हेरी लेट. नाही, मी नेहमी म्हणत असतो की क्लासला येण्यासाठी थोडासा लेट होत असतो, आरसे सोडवण्यासाठी थोडासा लेट होत असतो, परंतु कधी इंटरव्ह्यूला कधी लेट होत नसतं किंवा एक्झामला कधी लेट होत नसतं. वाय? सो मस्ट. Must. Compulsory. I am afraid I dot 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 tell you that it is a secret. Will. Will. नको, I will सांगणार नाहीये. I will tell you I that. cannot tell you. I cannot tell you. Okay. I cannot. Positive त्यासोबत statement. not आलेलं आहे. I'm not afraid. I'm not. मी काही घाबरलेलं नाहीये. परंतु त्याचं गुपित मात्र मी काही सांगू शकत नाही. I cannot tell you that. It is a secret. कशामुळे बरं? कारण ते एक गुपित आहे त्यामुळे. बघूया आता इथे क्वेश्चन काय म्हणतोय. रिस्ट्रक्चर द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग मे, माइट, मस्ट, ऑट टू, विश ओनली. ओके. आता त्याचा यूज करून तुम्हाला त्याचा सेंटेन्स तयार करायचा आहे. जमेल का बरं? ओके. याचे आन्सर सांगतो मी पटापट, नोट करून घ्या. कॅन्डिडेट्स मस्ट आन्सर ऍट लिस्ट 5 आउट ऑफ द 10 क्वेश्चन्स. तर या ठिकाणी काय पाहिजे? मस्ट यायला हवं. ही वॉज नॉट केअरफुल इनफ. तर इथे काय पाहिजे? ही ऑट टू हॅव बीन मोर केअरफुल. ऑट टू चा यूज झाला पाहिजे. देन थर्ड वन, परहॅप्स ही वॉज हर्ट असं म्हटलेलं आहे. परहॅप्स ही वॉज हर्ट. तर इथे ही मे हॅव बीन हर्ट. आणि फोर्थ वन, प्लीज मेक अ लिटल लेस नॉइज. यू माइट मेक अ लिटल लेस नॉइज. वी कॅन से लाईक दिस. अँड लास्ट वन, प्लीज बी क्वायट. या ठिकाणी काय पाहिजे? आय विश यू वुड बी क्वायट. चला आता यानंतर हे तुम्हाला फिल करायचे आहेत. आता यांना आपण काही ठिकाणी सिंगल फिलर येऊ शकतात, तर काही ठिकाणी डबल फिलर येऊ शकतात. ओके. कन्सेप्ट क्लिअर जर असतील तर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. फिल इन द ब्लँक्स बाय सप्लाइंग द अप्रोप्रिएट मॉडेल्स. Should. You dot 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 have watered the flowers for it is going to rain. Should. नो, पाऊस पडणारच आहे, मग त्याची काही गरज Should not. नाहीये. मग हे सांग. ओके. अजून थोडस नीड नॉट यायला हवं. कायला पाहिजे? यू नीड नॉट हॅव वॉटर द फ्लावर्स फॉर इट इज गोइंग टू रेन. ओके. सेकंड बघूया. इफ वी हॅड टेकन द अदर रोड वी डॉट 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 अराइव्ड अर्लियर. आप बोलिए. Would. वुडचा यूज व्हायला पाहिजे. वुड शुड बी युज्ड. नेक्स्ट आहे
The bank closes at 2, but the manager allow you to get in. Remote Me. possibility दाखवायचे. मी Remote Might. possibility Might. काय हवं? Might याला हवं. Remote possibility साठी might चा use. You please send me an application form. Request. will Polite request. आता सांगितले polite request. Could. Would. नो त्याच्यापेक्षा जास्त पोलाइट. सर्वात जास्त पोलाइट कोणता आहे तर वुड आहे. वुड यू प्लीज सेंड मी एन ऍप्लिकेशन फॉर्म रिक्वेस्ट. As John was only person who visited us yesterday, full stop, it be he who left the main gate open. Probability आहे. सांगा आता probability साठी. It might be. कायला पाहिजे? Might याला पाहिजे. आहे. You read his latest book. Should. should याला हवं. व्हेरी नाईस. कारण समोरच्याला आपण काय करतोय? Advice Advice. देतोय. advise She speak 3 languages when she was 12. Can. No, त्याचा past नाही form नाही can. sorry. Used to. Used to. No. नाही Used to. Could. कुडचा यूज झाला पाहिजे. मी तुम्हाला या टाइपचं एक्झाम्पल दिलं होतं. जेव्हा तो यंग होता तेव्हा तो कोणताही झाड चढू शकत होता. हा क्लाइंब त्याच करू type चं शकत example होता. आहे. म्हणजे बरोबर. आपल्याला पास्ट पॉसिबल दर्शनासाठी काय यूज करावं लागेल? कुडचा यूज करावा लागेल. Got it. So could. Then 8. I see quite clearly what the children are doing in the garden. I could see. Could. Can नाही तर could. सांगा. can Can नाही तर could. अजून कॅन्सर झाला पाहिजे. दुसरं काय येऊ शकतं? कॅन शुड बी युज्ड. ओके. 9. He be at least 60. Might. मी Will. इथे आपण Might. 100% शुअरिटी सांगितली की ती इतकी वर्षाची असायलाच पाहिजे किंवा तो इतक्या वर्षाचा असायलाच पाहिजे. Must. तर मस्ट याला पाहिजे. ही मस्ट बी at least 60. 10. Your job be very demanding, but at least it is not boring. Must. Your job may be. Got it? Maybe should be used. Is it clear? Okay, next Yes. बघूया. Fill in the blanks by supplying the appropriate models. तर आपल्याला ऑप्शन नाहीये. Can. Usha run 100 yard in 10 seconds. Can. Can should be used. कायला पाहिजे? Can याला हवा. Second one. May. His soul rest in peace. May. May. हा. हे तर तुम्ही नेहमी युज करत असताना कोणाला श्रद्धांजली द्यायचं असेल तुम्ही काय लिहिता बरं खाली स्टेटसच्या खाली काय लिहितायत? प्रीती मॅडम. May his soul rest in peace. म्हणजेच RIP लिहिता का नाहीये? Hmm. RIP लिहिता का नाहीये? सो व्हॉट डज RIP? Rest. R stand for in peace. rest, I stand for in, and P stand for peace. Rest in peace. जसा पडला तसा शांत झोपूटूच नको. सो आपण समोरच्याला एक श्रद्धांजली वाहतोय आणि श्रद्धांजली वाहत असताना रेस्ट इन पीस असं म्हटलं जातं. गॉट इट. बट एक गोष्ट लक्षात घ्या की रेस्ट इन पीस हे कोणत्या रिलीजन मध्ये यूज करायला पाहिजे किंवा कोणत्या रिलीजन मध्ये यूज करत असतात. याची एक थोडस विवादास्पद हे यूज केलं जातं. काही लोक म्हणतात की RIP यूज करणं बरोबर नाहीये. म्हणतात की बरोबर आहे.
तर हे कसं असतं बरं? असं कधी म्हणू शकतो, रेस्ट इन पीस, हिज सोल रेस्ट इन पीस. कसं असतं की ख्रिश्चनिटी मध्ये जाळत नसतात. ख्रिश्चनिटी मध्ये काय करतात, डेड बॉडीला गाडत असतात. आणि गाडत असताना तो जशाला तसाच पडून राहावा, इनडायरेक्टली असल्याचा मिनिंग निघू शकतो. आणि कसा बरं, जसा आहे तसाच तुझ्या आत्म्याला शांती मिळावी या उद्देशाने ते रेस्ट इन पीसचा यूज करत असतात. बट आपण जर एखाद्या डेड बॉडीला जाळत असेल तर त्यावेळेस हे म्हणणं बरोबर असेल का बरं? नाही. No. हा, तर त्याच्यामुळं काही लोक याला थोडासा विरोध करतात. बट आता ते एक ट्रेंड पडलाय सगळ्याला RIP म्हणायचा, त्याच्यामुळे तुम्ही पण यूज करू शकता. जास्त भानगडीत पडू नका त्याच्या, पण माझं सांगायचं काम आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. काय आला पाहिजे सेकंड मध्ये? मे. Me. May. मे यायला पाहिजे. आपण समोरच्याला काय करतोय, सदिच्छा देतोय किंवा श्रद्धांजली देतोय. थर्ड वन, द बेबी इज क्राईंग कॉमा ही डॉट 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 बी हंग्री. थर्ड वन, मस्ट मस्ट बी हंग्री, कारण तो रडतोय म्हणजे काय बरं, त्याला भुकेला भूक लागलीच असेल. भूक लागली असेल. फोर्थ वन, डॉट 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 यू टेल मी द वे टू द पोस्ट ऑफिस प्लीज. Could you tell me the way Would. post office, please? विल यू टेल मी, विल यू, कारण हा More विल यू request शुड बी म्हणून युज्ड. परंतु मोर रिक्वेस्ट आपण अशाच लोकांना करू शकतो की जे आपल्या फारच जवळचे असतील. आणि जे बाहेरचे असतील त्याला तर नाही, ते म्हणेल की नाही मला टाइम नाहीये, मी सांगू शकत नाहीये, मला माहिती नाही, असं पण होऊ शकेल ना. 5 बघा, यू डॉट 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 कीप युअर स्कूटर लॉक्ड. इथे आपण समोरच्याला स्टेटमेंट केलेलं आहे. 5 या ठिकाणी शुड किंवा मस्टचा यूज करायला पाहिजे. यू शुड कीप युअर स्कूटर लॉक्ड आणि यू मस्ट कीप युअर स्कूटर लॉक्ड असं पण म्हणू शकतो. गॉट इट एव्हरीवन? 6 बघा, डॉट 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 आय बोरिंग यू अ कप ऑफ कॉफी. आता इथे Bring. पाहिजे Should. आय सोबत, Should. आय सोबत Should काय नाही. येतं, आय सोबत Should. shall I bring you a cup of coffee? So shall चा यूज झाला पाहिजे आय सोबत. When I was a boy, I dot 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 walk 40 miles in a day. आता झालं हे या टाइपचं एक्झाम्पल. Could. काय हवं भूतकाळातील एखादी पॉसिबिलिटी सांगण्यासाठी? ओके, तर याला पाहिजे कुड. आय कुड वॉक 40 miles इन अ डे. जेव्हा मी कसा होतो, तरुण होतो किंवा युवक होतो, तेव्हा मी एका दिवसामध्ये किती माइल्स चालत असे, तर 40 miles चालत असे. पण आता मात्र मी चालू शकत नाही. इनडायरेक्टली मी आता कसं आहे, तर आता ओल्ड आहे असं त्याचा अर्थ निघेल. करेक्ट? 8 Should. Should. No. I have come Will. to ask if Ram may Can. use your bicycle tomorrow. May चा इकडे tomorrow असल्यामुळं may चा यूज झाला पाहिजे. Tomorrow. May. Okay, 9. Will you have another cup of tea? Will you have another cup of tea? Yes. इथे will चा यूज झाला पाहिजे. Then 10. All of us Will. dot 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 die. Will. आपण सगळेजण एक ना एक दिवस तरी जाणारच आहोत. जाणारच सो आहे. ऑल ऑफ अस विल डाय. त्यामुळे सगळ्यांसोबत चांगलं राहायला हवं. कारण दुश्मन असला तरी तो जाणारच आहे आणि आपण असले तरी जाणारच आहोत. आपण ज्याला दुश्मन म्हणतो ते सुद्धा आपल्याला दुश्मनच म्हणत असतो, आहे का नाही? तो आपला दुश्मन आहे याचा अर्थ आपण त्याची दुश्मन आहोत. म्हणून काय करायला पाहिजे,
सगळ्यांसोबत चांगलं जिव्हाळ्यानं प्रेमानं राहायला पाहिजे. सो 11 ड्रायव्हर्स नो दॅट दे डॉट 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 स्टॉप व्हेन दे कम टू द मेन रोड. ऑब्लिगेशन आहे या ठिकाणी. चला ऑब्लिगेशन सांगण्यासाठी काय यूज करतो आपण? नीड. नाही, ऑब्लिगेशन म्हटल्यानंतर मस्ट शुड बी Should. युज्ड. या ठिकाणी मस्टचा यूज व्हायला पाहिजे, शुड नाही, मस्ट. देन लास्ट वन, इफ यू हॅव अ बॅड थ्रोट, कॉमा यू डॉट 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 स्मोक. कायला Must पाहिजे? not. प्रोहिबिशन आहे ना, प्रोहिबिशन और ऑब्लिगेशन सारखीच आहेत. कायला पाहिजे? Must not. मस्ट नॉट. गुड जॉब. या ठिकाणी कायला पाहिजे? मस्ट नॉट यायला पाहिजे. इफ यू हॅव अ बॅड थ्रोट, कॉमा यू मस्ट नॉट स्मोक. जर आपला गळा खराब झाला असेल तर त्यावेळेस स्मोक करू नये. हे प्रोहिबिशन आहे, करूच नये असा त्याचा अर्थ निघेल. गॉट इट? त्यामुळे या ठिकाणी मस्ट नॉटचा यूज व्हायला पाहिजे. इज देयर एनी डाऊट? कोणाला डाऊट आहे त्याच्यामध्ये? No, sir.